काय ड्रीप, सगळी कुत्री वाव वाव करते. हो, ही रानातल्या शेतातल्या पाण्यात झालं. गावात तर ह्याच्यापेक्षा ही चित्र आहे. गावगाव पाण्याच्या टाक्या त्या नळ आहेत, स्टँड पोस्ट आहेत, पण पाण्याच्या टाकी बसला वाल खाली केला काय लोकांच्या घरातल्या नळाला पाणी जातं आणि काय लोकांच्या घरातल्या नळाला फक्त हवा. आणि हे मेंबर म्हणजे पाणीपट्टी भरा, म्यांड भरतो पण पाणी येत नाही. हवा इथे का नाही बुवा, तुम्हाला हवा सोडासाठी निवडून दिलं, पाणी द्या र. महिला मंडळ तुमची माफी मागून सांगतो तुम्हाला, आताची आई लेकराला सांभाळू शकत नाही म्हणून सरकारनं 90 सालापासून काय चालू केली, अंगणवाडी. अंगणवाडीचं काम इतकं बेकार आहे म्हणता, शेळ्या राखलेल्या परवडल्या. काय ती अंगणवाडीची लेकरावं, चडी निसटाळलेली, नाकात बोट, हातात भाताचा डबा. आणि त्या अंगणवाडीच्या बाईला पगार बी नाही हो. एक सांगतो, जीवन सुधारायचं असेल, आई मजबूत पाहिजे, शुद्ध बीजापोटी फळे. एकच शिवाजी, एकच संभाजी. जिथं मराठी भाषिक असेल, जय भवानी जय शिवाजी म्हणलाच पाहिजे. हा, यावर्षी किती सुंदर शिवजयंती झाल्या. 41 कीर्तन केली बघा विठ्ठल. कंठीरा हो नाम अंगी भरून या प्रेम. मग कोणचं नाम? राम नाम. कंठीरा हो नाम रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली. एरवी काय बी असू द्या, भजन करताना अंतकरण दाटून यावं. कंठी प्रेम दाटे नैनीर लोटे हृदय प्रगटे. हा, अंतकरणपूर्वक नाम घ्यावं. रम्य ते रामायण, रामे रामस्य रमयंती. राम आहे की नाही, राम रमयंती आणि कृष्ण कर्षयती. गोड कथा आहे. भागवतकार तुमच्या गावाला निश्चित आवाज त्यांचा गोड असणार, त्यात काही वाद नाही. नीट ऐका भागवत, नीट ऐका. मग कळलं आम्हाला, बाप्पाने सांगितलं मुळेनी. आज महादेव आणि पार्वतीचं नाही हा रामायणामध्ये ती कथा भाग आहे, तो झाला फार सुंदर झाला. म्हणजे आनंद वाटावा. लक्षात घ्या. एक सांगतो, माणूस दागिन्यानं कपड्यानं गोड दिसत नाही, त्याच्या गुणानं गोड दिसतो. एका वाटळे एका म्हातारीनं मला चहा केला, त्याला दूध बी नव्हतं. आणि महिला मंडळ पाया पडतो, भाकरी करताना चहा करताना मिसरी लावू नका. इतकी वाईट सवय त्या बायासनला. आरा तिनं मिसरी लावली चहा करताना, त्याला नव्हतं दूध. दोनदा थुकली चुलीच्या कोपऱ्याला, तिसऱ्यांदा पातेल्यातच. मी उचल पिशी की सूट करला. उगाही आयडियाने बोलायचा. गोड सवय असाव्या. आपला प्राणी, आपला जीव कसा, इट इज हॅबिच्युअल बॉडी. आपली सवय, आपलं शरीर हे गुलामच आहे आणि म्हणून सवयच गुलाम आहे. म्हणून करता सवय कोणची असावी? टाळी वाजवावी गुढी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटते चालावी पंढरी, वाटते चालावी पंढरी. बसल्या बसल्या टाळी वाजवावं, हरिभजन करावं, नामचिंतन. पकवाजाकडे बघा तुम्ही दुपारा,
जेवण झालेलं असावं, निस्ती बसली का नाही पाकवाजे आपापल्या गुडघ्यावरच असं वाजवते ती. मी उगाच बघत म्हणजे काय वाजत का सवय पडिले वळण भाव तो नाही राहणार नाही. सवय असावी एखाद्याला, सवय असावी. लक्षात घ्या. रामकृष्ण गोविंद गोपाळ कंठीराव होणं ते नाव घ्यावं. पूर्ण अवतार पूर्ण अवतार रामाचा, पूर्णोत्तम अवतार या ठिकाणी कृष्णाचा आहे की नाही. ते भजन किती गाव. हे राम हे राम तू अंतर्यामी सबका सुन, तू अंतर्यामी सबका सुन. चरण विचारो धा श्री राम हे राम हे राम हे राम. तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी. तुम अंतर्यामी सबका स्वामी, तुम अंतर्यामी सबका अंतर्यामी अंतर्यामी सबका तेरे चरणों विचारो दा हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम. एक भजन एक आहे नाही. एकतत्व नाम दरड देव म्हण हरिशे म्हणून करता अनंत जन्मीचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी. शबरीनं हरिपाठ केला कशाचा. रामनामाचा. व हा भक्त प्रल्हादानं तुम्ही आम्ही जन्मल्यावर भजन करायला, पण भक्त प्रल्हाद की एकटाळे वाजवा त्यांच्याबद्दल. नेमका नारायण देवळाकडे येत नाही. नारायणानं पारायण करावं. हा नावाला किंमत आहे महाराज. एक सांगतो, सरपंच काय करीत नसतो, त्याचे जे साथीदार शिलेदार असतात ना, बोलाचं काम नाही. काय काय गावाला चित्र कसं बशी नारळाचं झाड आणि जहाज, आणि निवडून आलं घोडं पातेलं निळा. त्याला एकजूट म्हणत नाही ती. हो नारायणानामे हो जीवनमुक्तन कीर्तन या शबरीनं ते नाम घेतलं. अंतकाळी प्रभू रामचंद्राला यावं लागलं आहे की नाही. तुकोबराने प्रत्येक वारकऱ्याला विचारलं, येती या पुसे जाता दाढी आणि पंढर हो पुरी माझे माय. प्रत्येक वारकऱ्याला महाराज म्हणतात, दाते हो दानो कोरा जाते पंढरपुरा, ज्ञाम जाते तवरी आकमाचा सोय. तुकोबराचं अवसन गेलो. मी कीर्तन कुठवर करणार आहे, फोटोच्या बाहेर आहे तवर. एकदा माझा फोटो निघाला, पोरानं उदबत्ती वावळल्यावर कशाला येतोय मी. तुकोबाराय वटावर बसली, दिंडी चालली होती आणि प्रत्येकाला पदर पसरून तुकोबाराय म्हणतात, दाते हो दान करा जाते पंढरपुरा, ज्ञाम जाते थवरी आकमाचा. कोण कोण म्हणाले हो. तुकोबाराय म्हणतात, मला तिथे नेता का. आणि काय की बघा बसण्याची अवस्था असली होणी बघा. आमचं महाराज सोलापूरचं परवा वारलं, मरेपर्यंत म्हणायचं मला कीर्तनाला एकदा उभा करा की, कीर्तनाला एकदा उभा करा. नाही रजी उभारली त्याची खात्री नाही. तुला उठून बसवायचं आणि पुन्हा उभा का, काय खात्री आहे. कथेची सामग्री द्यावं सगळं. म्हणून करता कंठी राहू नाम. तुम्हाला स्वर आहे, आवाज आहे. मराठवाड्याचा नादच करायचा नाही आवाजाच्या बाबतीत. हे
मी स्वरात नाही बुवा, तुम्हाला सगळ्याला सांगतो सरपंच साहेब, मी स्वरात नाही पण तालात पक्का आहे. ताल गया माल गया. हां, आमच्यात एक सरपंच होता बघा, 27 वर्षी एकटाच होता, कोणी विरोधात फॉर्म भरीत नव्हता. सगळं गाव विचारतं बाप्पा येतं काय, हां बाप्पा येतं, मग नको. ती काय मारित नव्हतं किंवा काय, सरळ सोजवळ स्वभाव. एवढा मोठा देव कोणाच्या आधारावर उभा आहे? पतित पावन मी तो आहे खरा आणि तुमचे निवारा. माझं कीर्तन का छान व्हायलंय, तुम्ही बसला, मी सांगेल तसं बसलं, दोघंही चांगलं वाजवते ती, तुम्ही ऐकायला टाळकरी मायबाप, गाणारे मायबाप, स्पीकरवाला. आणि आजची पंगत कोणाची होती? हां, रामदास महाराज आहे की नाही? हो, अन्नदान करावं, चिंतन करावं. तुम्ही एका हाताने दिलं सप्त्याला, देव तुम्हाला 1000 हाताने देईल, लक्षात घ्या. हा फार सुंदर. मारुती महाराज काणेगावकर नेहमी म्हणायचे अन्नदान करा रे. हां, मारुती महाराज दस्तापूरकर मरेपर्यंत कीर्तन केलं, मरेपर्यंत. आता त्यांचा नातू का काय अच्युत आहे वाटतं. सांगा तात्पर्य एवढं, चिंतन करा. चिंतन आहे चिंतनित दुर्लता. हा, म्हणून करता आला व्यवसाय करावा. देर इज नो प्रॉफिट ऑलवेज इन प्रोफेशनल. धंद्यात रोज नफा नाही, पण दुकान उघडं ठेवावं. दुकान उघडं ठेवल्यामुळं मागची उधारी तरी येईल ना. मला येत नाही, मला येत नाही म्हणून. आता आपल्या लोक विचारतात, एवढं टाळ घेऊन भजन करता, एवढी कीर्तन करता, एवढी भजनं करता, एवढं रामायण भागवत सांगता, तुम्ही वैकुंठाला जाणार का? अरे आम्ही अंकुलीच्या वड्यात पडू दे, तुला काय काय? आम्हाला आवड आहे, आम्ही करतो. एक सांगतो, आता महिला मंडळ स्वयंपाक देखणं करतो बरं का. काय काय महिला मंडळ इतकं स्वयंपाक सुंदर करतो, तोंडानं खाऊ का वाटानं खाऊ का घरी बांधून नेऊ. पण काय काय बायका स्वयंपाक करताना अरा निमा स्वयंपाक होत आला, अंगठ्यापासलं बोट नाकात फिरवत त्याच्या गा 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 गा. म्हणून भजनात कीर्तनात बोटं घालून, स्वयंपाक करताना नाकात बोटं घालून. तुला द्यायचं नाही ना, देऊ नको. तुला यायचं नाही ना, येऊ नको. पण कशाला उगा व्यर्थ अडथळा का करतो, इंटरप्शन? तुला काय मिळतं महाराज करून तसं? हा, हे केलं पाहिजे, एकमेका सहाय्य करू आणि अगदी कंठी राहू ना. मग हे नाम घ्यावं कसं आहे नाही. लावणी मृदंग शिव ब्रह्मरसा. आता 2 वर्ष झालं मला साखर झाली आहे. मी सोलापूरला डॉक्टरकडे गेलो, त्यानं मला उलटा पालता केलं, तपासलो. ते डॉक्टर म्हणला तुम्हाला साखर आहे, गोड काय खाऊ नका, लाडू खाऊ नका, जिलेबी खाऊ नका, पेढं खाऊ नका, गुलाबजामुन खाऊ नका, कलंगडं खाऊ नका, पपई खाऊ नका, ऐने सफरचंद खाऊ नका, डाळिंब खाऊ नका, गूळ खाऊ नका, रस पिऊ नका, तुमचं आईस्क्रीम खाऊ नका, ज्वारीची भाकर खाऊ नका, बाजरीची भाकर खाऊ नका, भात खाऊ नका, भज कुरवडी खाऊ नका. मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ का म्हणलं. अरे ह्या जीवानं काय खाव, ह्या जीवानं एकच खावाव, ब्रह्म. कीर्तन करायला बंद नाही. तुकोबारांच्या गल्लीमध्ये एक माणूस कीर्तनाला नाही, भाजनाला नाही, काय नाही. तुकाराम महाराजाला कोणतरी येऊन सांगितलं काय, अमुक अमुक देवाचं नाव बी घेत नाही, भजन मी म्हणत नाही, येत नाही. तुकोबाराम म्हणजे नुसतं घर दाखव त्याचं. मोठाला तो वाडा, दिंडी दरवाजा. दिंडी दरवाजा कळला का? एक कवाडाची बाजू ढकलायला 10 माणसं लागत होती. फलटणला शिवाजी महाराजाच्या सासऱ्याचा वाडा यावं तसला. किती माणसं? ती कुरळी कसली असेल, लवारं कसली असतील. मी काल जाऊन आलो त्या वाड्यापाशी. हो, त्याला दिंडी दरवाजा म्हणतात. आणि दिंडी दरवाजा त्या मालकानं उघडला. तुकाराम महाराज म्हणाले विठ्ठल विठ्ठल. ती म्हणला तुकाराम मी तसलं काय म्हणत नाही, तू जा उग. ती पुढं चाललं तांबे घेऊन. तेव्हा नव्हतं ना, बाथरूम नव्हतं की. आता सरकारनं कायदा काढलाय कुठे जगा पण घरातच.
आता कायदा काढला कुठे बी जागा कसे बी जागा पण घरातच. अंकुलीचा सरपंच 15,000 देतोय आहो. तसं ती पुढे चाललं तांब्या घेऊन तुकोबाराय महाग विठ्ठल तुकाराम तुक्या मी तर सुद्धा म्हणत नाही. तिथून गेलं बांधाच्या आड खेडेगावात काय शेतात ती बांधाच्या खाली गेलं आणि तुकाराम महाराज बांधाच्या आड नाही विठ्ठल 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 त्यानं कसं तर उरकिलं बांधा धोतर गुंडाळलं बांधावर आला आणि लाता घालायला म्हणशील का इथं म्हणशील का इथं म्हणशील का इथं तुकाराम महाराज म्हणले तू म्हणल्यावर मी कशाला म्हणतोय याच्यासाठी केला होता 18. अरे भजन उभा राहिलं नाही रे. प्रत्येक अभंग तुकोबारांनी तोंडाला पोळवून घेतला नाही पोळल्यावरच अभंग ठेवला व हां उगा अभंग तयार होत नाही लक्षात घ्या. दिलेला चेक बाउन्स होतो आपला आहे की नाही. माळापरटी दानं घेऊन सुद्धा लोकांनी मत टाकलं नाही. आहो खंडोबाची शपथ बाळमामा शपथ तुळजाईची शपथ ह्याची शपथ कुठली शपथ काय कळत नाही काय गावात. मी कर्नाटकाला कीर्तनाला गेलतो रपावळी झाली नि विना दिला ती माणूस येणा घेऊन घरीच गेलं काय गायबानं बघा त्याचं मत झालं याचं काम झालं काही. मग तिथल्या पाटलाला म्हणलं गौडर येणा येले हवं ते म्हणला ए येणा घरी ठेवून आला अंजा वे लागतंय म्हणला दा. बाबलातला गेलो तिथं सकाळी म्हातारीचं श्राद्ध होतं. त्या माणसानं मला हार घातला आणि भुक्काजी लावला बाळू मामा लावू द्यावून मलाच नव सगळ्या टाळकऱ्याला हो. आणि आम्हाला सगळे आम्ही वान्यरावनी दिसायला लागलो. एकूण एक नाकाच्या नादी लागली बघा. महाराज सांगतात बरं म्हणून करता ऐसे द्यावे काही दान असं एक दान द्या हिची दान रे गा देवा तुझा विसरण हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी. असं एक दान द्या तुझी देवा विस्मृती होऊ नये है की नाही. तुझी आठवण सातत्यानं राहावी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग सततं कीर्तयंतो मा यततंत दृढव्रता. तरी कीर्तनाची नटनाचे नाचिले व्यवसाय प्रशिताचे आणि जे नामचे नाही पापाचे शिकिले देवा साधत्यानो. हा एक माझं म्हणणं आहे विसारा